नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो. आजच्या कथेचे नाव आहे फक्त 15 दिवसानंतर तो परदेशातून परत आला. तेव्हा त्याचे आईबाप एअरपोर्ट बाहेर भीक मागत होते, तर सासू सासरे त्याच्या बायकोबरोबर मजा करत होते. मिलिंद आज खूप खुश होता, कारण त्याचं एक मोठं स्वप्न पूर्ण झालं होतं. लहानपणापासूनच त्याने परदेशी जाण्याचं स्वप्न पाहिलं होतं. मागील अनेक वर्षांपासून तो यासाठी प्रयत्न करत होता आणि शेवटी एका मोठ्या प्रोजेक्टसाठी त्याला कंपनीने परदेशी पाठवायचं ठरवलं. तो 15 दिवसांसाठी लंडनला चालला होता. मिलिंद तसा गावातील एक साधासुधा मुलगा, परंतु स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर त्यानं इतकं मोठं यश मिळवलं होतं. शहरात आला, शिक्षण पूर्ण केलं, नोकरी केली, एका मोठ्या टॉवरमध्ये त्याने घर घेतलं होतं. परंतु त्याचे आईवडील अजूनही गावाकडेच राहायचे. मिलिंदने त्यांना अनेकदा माझ्याबरोबर शहरात येऊन राहा अशी विनंती केली, परंतु आम्हाला त्या शहरात मोठ्या बिल्डिंगमध्ये राहायला नाही जमायचं असं कारण काढून आई बाबा नेहमी नकार द्यायचे. परंतु आता मिलिंदची बायको मेघना ही गरोदर होती आणि 15 दिवस तिला असं एकटीला सोडून जाणं मिलिंदला पटत नव्हतं. म्हणून त्याने त्याच्या आईबाबांना शहरात बोलावून घेतलं होतं. ते आता 15 दिवस मेघनाबरोबरच राहणार होते. दुसऱ्या दिवशी सकाळी मिलिंद लंडनला निघून जातो. मिलिंदचे आईवडील मेघनाबरोबर त्याच्या फ्लॅटमध्येच राहतात. पुढील 15 दिवस मिलिंद लंडनवरून रोज मेघनाला फोन करायचा, तिची चौकशी करायचा, ती बरी आहे की नाही हे विचारायचा. तो आईबाबांचीही चौकशी करायचा आणि म्हणायचा, त्यांना फोन दे, मला त्यांच्याशी बोलायचंय, त्यांना पाहायचंय. परंतु मेघना कधी सांगायची की ते खूप लाजत आहे, त्यांना व्हिडिओ कॉलवर बोलायची लाज वाटते, तर कधी सांगायची ते गार्डनमध्ये गेले आहेत फिरायला, कधी झोपलेले आहेत. अशी एक ना अनेक कारणं देऊन 15 दिवस तिने मिलिंदला आईबाबांशी बोलू दिलं नाही. मिलिंद कामात मग्न होता, म्हणून त्यानेही जास्त लक्ष दिलं नाही. 15 दिवसानंतर मिलिंद भारतात परत येतो. तो खूपच खुश असतो की आता घरी जायचं, मेघनाला भेटायचं, आपल्या आईबाबांना भेटायचं, त्याच्यासाठी आणलेल्या वस्तू त्यांना द्यायच्यात. तो एअरपोर्ट बाहेर पडतो आणि टॅक्सी करून घरी जाऊ लागतो. तेवढ्यात एअरपोर्ट बाहेरच्या पहिल्या सिग्नलवरच त्याला आपले आईबाबा दिसतात. त्यांची अवस्था पाहून तर मिलिंदला धक्काच बसतो, कारण त्याचे आईबाबा रस्त्याच्या कडेला बसलेले असतात आणि येणारी जाणारी माणसं त्यांना भीक टाकत असतात. मिलिंद टॅक्सी बाजूला थांबवतो आणि आईबाबांकडे धाव घेतो. मिलिंदला पाहून आईबाबांना खूप आनंद होतो. आई त्याला कवटाळते आणि म्हणते, आलास का रे बाबा तू? मागील किती दिवसांपासून आम्ही तुझी येथे वाट पाहतोय. मिलिंद विचारतो, आई बाबा तुम्ही इथे काय करतायत? असे रस्त्यावर का बसले आहात? तुम्ही चुकलात का? हरवलात का? मिलिंदची आई ढसाढसा रडू लागते. बाबांच्या डोळ्यातसुद्धा पाणी येतं. मिलिंद विचारतो, काय झालंय सांगा मला. परंतु हे दोघे एक शब्दही बोलत नाही. मिलिंद जवळ असलेल्या एका कॉफी शॉपमध्ये आपल्या आईबाबांना घेऊन जातो. मिलिंद त्यांच्यासाठी कॉफी ऑर्डर करतो. कॉफी पिल्यानंतर आई विचारते, बाळा काही खायला मिळेल का? 2 दिवसापासून काहीच खाल्लेलं नाहीये. हे ऐकून मिलिंदच्या डोळ्यात पाणी येतं. तो या दोघांना खाण्यासाठी सँडविच ऑर्डर करतो. हे दोघे पोट भरून खातात. तेव्हा मिलिंद विचारतो, आता सांगा हे सगळं काय चाललंय? मिलिंदचे बाबा म्हणतात, पोरा मी तुला सांगतो, जोपर्यंत तू इथे होता तुझी बायको आमच्याशी नीट वागत होती, परंतु तू गेल्यानंतर तिचे रंगच पालटले. ती नेहमी आम्हाला तुच्छ लेखायची, टोमणे मारायची. ती आम्हाला म्हणायची की कधी तुम्ही इतक्या मोठ्या टॉवरमध्ये राहिलात का? आमच्या खाण्यावरून, झोपण्यावरून, कपड्यांवरून, बसण्यावरून
अंथरूण वापरण्यावरून, प्रत्येक गोष्टीवरून ती आम्हाला टोमणे मारायची. आम्हाला काहीच जमत नाही. आम्ही कसे येथे राहण्याच्या लायकीचे नाही, हे आम्हाला परत परत सांगायची. आम्ही विचार केला, जोपर्यंत तू येत नाही तोपर्यंत इथे राहू आणि त्यानंतर गावाला निघून जाऊ. पण एक दिवस अचानक तुझे सासू सासरे तिथे राहायला आलेत. ते सुद्धा आम्हाला तुझ्या बायकोसारखाच त्रास द्यायचे. प्रत्येक गोष्टीत हिणवायचे. 10 दिवसांपूर्वी तुझी बायको आणि सासू सासरे आम्हाला हॉटेलमध्ये जेवणासाठी घेऊन गेले होते. तेथे चुकून तुझ्या आईच्या हातातून एक प्लेट खाली पडली तर तुझी बायको आमच्यावर खूप ओरडली. सगळ्यांसमोर आमचा अपमान केला. आम्हाला तिथे जेवणसुद्धा नीट खाता येत नव्हतं. काटे चमचे वापरता येत नव्हते. मी हाताने खायला लागलो तर ती मला खूप बोलली. घरी परत येत असताना तिच्या काही मैत्रिणी आमच्या बरोबर होत्या, तर गाडीमध्ये जागा नव्हती. ती आम्हाला म्हणाली, तुम्ही दोघे टॅक्सी करून घरी या, आणि ती आम्हाला काहीही न सांगता तशीच निघून गेली. आम्हाला या मोठ्या शहरात काहीच माहिती नव्हतं. तुझ्या घरचा पत्ताही माहीत नव्हता की आमच्याकडे पैसेही नव्हते. मग तूच सांग, आम्ही तरी परत कसं जायचं? हे सांगताना मिलिंदच्या बाबांच्या डोळ्यात पाणी येतं. मिलिंद विचारतो, मग तुम्ही एअरपोर्ट बाहेर कसे काय पोहोचलात? मिलिंदची आई सांगते, आम्हाला काहीच माहिती नव्हतं. फक्त एवढं माहीत होतं की तू विमानाने दुसऱ्या देशात गेला आहेस आणि काही दिवसांनी परत येशील, तेव्हा तरी तुझी भेट व्हावी म्हणून कसंबसं आम्ही येथे पोहोचलो आणि तुझी वाट पाहू लागलो. आमचा हा अवतार पाहून रस्त्याने जाणारे येणारे लोक आम्हाला काहीतरी खायला प्यायला देऊ लागले. त्यानंतर हळूहळू पैसे देऊ लागले आणि मागील 10 दिवसांपासून आम्ही या रस्त्यावरच राहतोय, तुझी वाट पाहतोय. हे ऐकून मिलिंदला खूप वाईट वाटतं. आपली बायको आईबाबांबरोबर अशी कशी वागू शकते, हाच प्रश्न त्याला पडतो आणि तिने एका शब्दानंही काहीच नाही सांगितलं म्हणून त्याचा खूप संतापही होतो. मिलिंद आईबाबांना घेऊन घरी पोहोचतो. मिलिंदला परत आलेला पाहून मेघनाला खूप आनंद होतो. ती विचारते, मिलिंद, तुझे आईबाबा तुझ्याबरोबर कसे परत आले? कोठे होते ते? मागील 10 दिवसांपासून त्यांचा काहीच पत्ता नाहीये. मिलिंद विचारतो, मग तू त्यांना शोधण्याचा प्रयत्न नाही केला का? मेघना म्हणते, मला वाटलं ते दुसऱ्या नातेवाईकांकडे राहायला गेले असतील किंवा गावाला परत गेले असतील, म्हणून मी जास्त चौकशी नाही केली आणि तू तिकडे कामात होतास म्हणून तुलाही नाही सांगितलं. आपल्या सासू सासऱ्यांना तेथे पाहून मिलिंद विचारतो, हे येथे काय करतायत? मेघना म्हणते, आत्ता माझ्याबरोबर कोणीतरी येथे असायला हवं ना, म्हणून त्यांना बोलावून घेतलं होतं. मिलिंद खूप चिडतो आणि चक्क मेघनाच्या खाडकन थोबाडीत वाजवतो. मिलिंदचे सासू सासरे म्हणतात, मिलिंद, हे काय करतोयस तू? मिलिंद आपल्या सासू सासऱ्यांचा हात धरून घराबाहेर काढतो आणि म्हणतो, खबरदार, यानंतर माझ्या घरात पाय ठेवला तर माझ्यापेक्षा वाईट कोणी नसेल, असं म्हणून तो घराचा दरवाजा लावून घेतो. मेघना विचारते, मिलिंद, हे काय करतोयस तू? मिलिंद म्हणतो, तुझं नशीब चांगलं समज, तुझ्या पोटात माझं बाळ आहे, नाहीतर आज तुझ्या आईबाबासमोर तुलासुद्धा घरातून हाकलवून दिलं असतं मी. काय झालं, कसं झालं ते सगळं मला समजलंय. त्यामुळे मला तुझ्याकडून काहीही ऐकून घ्यायचं नाहीये आणि यापेक्षा जास्त मोठी शिक्षा मी तुला नाही करू शकत. त्यामुळे गप्प बसायचं फक्त. आईबाबा मिलिंदला थांबवण्याचा प्रयत्न करतात. मिलिंद म्हणतो, नाही आईबाबा, तिने खूप मोठा अपराध केला आहे, खूप मोठा गुन्हा केला आहे. फक्त माझ्या होणाऱ्या बाळासाठी मी हिला माफ करतोय, परंतु तिला एक ना एक दिवस याची शिक्षा भेटणारच. मी नाही तर तो परमेश्वर तिला शिक्षा देईल. तुम्ही नका थांबू इथे. जिथे तुमची इज्जत होत नाही त्या घरात तुम्ही न राहिलेलंच बरं. काळजी करू नका. यानंतर मी तुम्हाला दर महिन्याला नाही तर दर आठवड्याला भेटायला येत जाईल. मी माझी सगळी कर्तव्य पूर्ण करेन, पण या बाईबरोबर मी तुम्हाला आणखी नाही ठेवू शकत.
मेघनाची बोलतीच बंद झालेली असते. एक शब्द बोलायची तिची हिंमत नसते. मिलिंद आईबाबांची बॅग भरतो आणि त्यांना घेऊन गावाकडे निघून जातो. तर मैत्रिणींनो आणि मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला आजची कथा? नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आणि अशाच नवीन नवीन कथांसाठी आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.